सप्रेम जय महाराष्ट्र. मराठीसाठी, मराठी मायबोलीसाठी दोन ठाकरे एकत्र येत आहेत. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत तर किती जणांना मिरच्या लागल्या. भटक्या कुत्र्यासारखं, एखाद्या खराब कुत्र्यासारखं, पिसळल्यासारखं भुकायला सुरुवात झालेली. पण असू द्या, या अशा भुकणाऱ्या कुत्र्यांकडे आता कोणी लक्ष देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्रात मराठी सक्तीची करा हेच म्हणणं चुकीचं आहे. इतर भाषा तर शिकवल्याच जातात ना. इतर प्रांतामध्ये मराठी भाषा ही सक्तीची केली जाते का? मग हिंदी भाषा का सक्तीची करतात? मराठी सक्तीची करणं हे गरजेचं आहे आणि हिंदी सक्तीचं करणं हे अतिशय चुकीचं आहे. ती भाषा शिकवलीच जाते आणि मराठी भाषेवर जर तुम्ही एवढी गदा आणत असाल, ही साधू संतांनी, महापुरुषांनी ही भाषा आपल्यापर्यंत चालवत आणलेली. महापुरुषांनी सुद्धा ती भाषा टिकवली, जपली, म्हणून ती आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणून आज आपण एकमेकाशी संवाद करतो, एकमेकाच्या भावना आपण समजून घेतोय. मराठीचा अपमान म्हणजे हा साधू संतांचा अपमान, मराठीचा अपमान म्हणजे या छत्रपतीचा महाराष्ट्राचा अपमान, मराठीचा अपमान म्हणजे या सह्याद्रीचा अपमान. मराठीचा अपमान करू नका. आता दोन ठाकरे एकत्र येतील 5 तारखेला. तमाम महाराष्ट्रातील नव्हे, या भारतातील नव्हे, जगातून मराठीसाठी प्रेम करणारा माणूस मुंबईत येणार आहे आणि तो मोर्चा इतका अखंड आणि इतका मोठा होणार आहे का त्याचा घाम विरोधकांना नक्कीच फुटल. मराठी ही सक्तीची करा हे म्हणणं चुकीचं आहे. मी पुन्हा सांगेल, मराठी आपली मायबोली आहे, मराठी आपली अस्मिता आहे. मराठी भाषेसाठी सगळ्या महाराष्ट्रानं, सगळ्या भारतानं, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, कारण मराठी भाषेनेच सगळ्यांना न्याय दिलेला आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय मराठी भाषा.